वेलकम टू माय चॅनल दैवशालाच व्लॉग। तर आज आपण सीताफळापासून मस्त अशी रेसिपी बघणार आहोत। ही सीताफळाची रेसिपी केलेली तुम्हाला खूप आवडेल, नक्की या पद्धतीने करून बघा। त्यासाठी मी इथे 2 सीताफळ घेतले आहेत। हे फोडून याच्या बिया वेगळ्या करणार आहोत। या सीताफळाच्या बिया वेगळ्या करण्यासाठी मी इथे एक चॉपर घेतला आहे। त्यामध्ये या सीताफळ टाकणार आहोत गऱ्याचे। अशा पद्धतीने सीताफळाच्या बिया पटकन वेगळ्या होतात। तर हे बघा, अशा पद्धतीने गर टाकून घेणार आहोत चॉपरमध्ये। आता या चॉपरला झाकण लावून फक्त एकदा दोनदा फिरवून घेणार आहोत, म्हणजे याच्या बिया वेगळ्या होतील। आता या बिया एक एक करून बाजूला काढून घेऊ प्लेटमध्ये। आता हे बघा, सीताफळाच्या सर्व बिया वेगळ्या झाल्या आहेत। आता हा गर राहिला आहे खाली। आता इथे एक बाउल घेतला आहे। बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे, अर्धी वाटी साखर, चिमूटभर मीठ। आता यात आपण सीताफळाचा गर काढून घेतला होता ते टाकून घेणार आहोत। चिमूटभर सोडा, थोडी जायफळ, जाडसर कुटलेली वेलची। आता या सर्व वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि थोडं थोडं दूध टाकत मळून घ्या, म्हणजे भज्यासारखी अशी पेस्ट बनवून घ्या। हे बघा, अशी पेस्ट करून घ्यायची। हे बघा, आता अशी छान पेस्ट झाली आहे। आता 10 मिनिटं असंच भिजत ठेवू। आता हे बघा, 10 मिनिटं झाले आहेत आणि पीठ पण व्यवस्थित चांगलं भिजलं गेलं आहे। हे बघा, आता इथे तेल गरम करायला ठेवलं आहे। आता तेल गरम झालं आहे, यात आपण एक एक भजे सोडून घेऊ। आता हे बघा, सर्व भजे आपण तेलात सोडले आहेत। आता हे सीताफळाचे भजे चांगले व्यवस्थित गोल्डन कलरचे होईपर्यंत तळून घेऊ। हे भजे बघा, आता छान गोल्डन कलरचे तळले गेले आहेत। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। हे बघा, किती छान गोल्डन कलर आला आहे। आता अशाच पद्धतीने सर्व भजे तळून घेऊ। ह्या भज्याचा वास पण खूप मस्त येत आहे। आता हे पण भजे मस्त असं उलट सुलट करत गोल्डन कलरचे होईपर्यंत तळून घेऊ। हे बघा, किती छान फुगत आहेत। आता आपले हे पण भजे तळून झाले आहेत, हे पण डिशमध्ये काढून घेऊ। आता आपले सीताफळाचे भजे तयार झाले आहेत। अशा पद्धतीचे सीताफळाचे भजे नक्की करून बघा, खूप आवडतील तुम्हाला। आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। Thank you for watching this video. Please like, share and subscribe.